नमस्कार, सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण ढाबा स्टाईल पनीर भुर्जी कशी बनवायची ते बघणार आहे। ढाबा स्टाईल म्हटलं की त्यामध्ये भरपूर काही सिक्रेट टाकलं जातं, पण एक सिक्रेट आज आपण टाकणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आणि माझ्या चॅनलला पहिल्यांदा असाल तर सबस्क्राईब जरूर करा। तर बघा, इथे मी पाव किलो पनीर घेतलेलं आहे। एकदम फ्रेश पनीर घेतलेला आहे आणि ते आपल्याला किसून घ्यायचं आहे। किसताना बारीक किसणी घ्यायची नाही, तर मोठी किसणी घ्यायची आहे। बघा, अशा पद्धतीच्या होलाची घ्यायची आहे। आता हे पनीर आपण किसून घेणार आहे, तर मी तुम्हाला दाखवते बघा। तर तुम्ही इथे बघू शकता, अशा पद्धतीचं पनीर आपल्याला किसून घ्यायचं आहे। तर बघा, अशा पद्धतीने आपण सर्व पनीर हे किसून घेतलेलं आहे। तर चला आता सुरुवात करूया। तर गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि यामध्ये घालायचं आहे आपल्याला 2 चमचे तेल। त्यानंतर यामध्ये घालायचं आहे आपल्याला 2 चमचे इथे बटर घालायचं आहे। आता तुम्ही याऐवजी तूपसुद्धा वापरलं तरी चालेल, पण ज्यावेळेस आपण बटर घालतो त्यावेळेस या भाजीची म्हणा किंवा भुर्जीची टेस्ट अप्रतिम लागते। या पद्धतीची एकदा तुम्ही नक्की बनवून बघा। आता हे बटर आपण पूर्णपणे वितळवून घ्यायचं आहे। तर बघा, पूर्ण बटर वितळलेलं आहे। यामध्ये घालायचं आहे आपल्याला 1 चमचा जिरं। आता हे जिरं आपल्याला छान असं फुलवून घ्यायचं आहे। आता जिरं आपलं छान असं फुललेलं आहे। आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला, इथे मी 2 मीडियम साईजचे कांदे बारीक पातळ असे कट केलेले आहे, हे यामध्ये घालायचे आहे आणि आपल्याला गुलाबी रंगावर हे परतवून घ्यायचे आहे। गॅसची फ्लेम आपल्याला ही मीडियम ठेवायची आहे। आता तुम्ही इथे बघू शकता, कांद्याचा रंग बदललेला आहे। आता यानंतर आपल्याला घालायचं आहे इथे 1.5 इंच मी आलं किसून घेतलेलं आहे। त्यानंतर 2 हिरवी बारीक कट केलेली हिरवी मिरची आणि 7-8 लसूण पाकळ्या ह्या बारीक केलेल्या, ह्यासुद्धा यामध्ये घालून घ्यायच्या आहे आणि याचा जो कच्चेपणा घालवेपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम कुठेही वाढवायची नाही। याचा जो तिखटपणा आहे, जो उग्र वास आहे, तो आपल्याला घालवायचा आहे। तर बघा, मिरची, आलं आणि लसूण याचा उग्र वास गेलेला आहे आणि छान असं परतून झालेलं आहे। आता या स्टेजला जे ढाब्यातलं जे सिक्रेट आहे ते सिक्रेट म्हणजे इथे मी बेसन पीठ घेतलेलं आहे। 1 चमचा बेसन पीठ घेतलेलं आहे। त्यामुळे काय होतं, आपली ज्या भुर्जीला घट्टपणा येतो आणि चवही छान लागते। आता हे सुद्धा आपण भाजून घ्यायचं आहे 2-3 मिनिटासाठी। बेसन पीठ सुद्धा खरपूस असं भाजलेलं आहे। आता या स्टेजला यामध्ये घालायचे आहे 3 मीडियम साईजचे टोमॅटो बारीक कट केलेले, पण यामधला आपण जो बियाचा भाग असतो तो काढून टाकलेला आहे, तो आपल्याला बिलकुलही घ्यायचा नाही। आता हे सुद्धा 2-3 मिनिटासाठी परतून घ्यायचं आहे। खूपही आपल्याला टोमॅटो गळेपर्यंत परतायचा नाही। तर 2-3 मिनिटे झालेले आहे, तुम्ही टोमॅटो बघू शकता। त्यानंतर आपल्याला यामध्ये 1 चमचा मीठ घालायचं आहे आणि छान असे हे मिक्स करून घ्यायचं आहे। त्यामुळे काय होतं की कांदा, टोमॅटो हे सर्व मऊ होऊन जाईल। बघा, छान असं हे मिक्स करून घेतलेलं आहे। आता या स्टेजला आपल्याला घालायचे आहे कोरडे मसाले। इथे बघा, 1 चमचा किचन किंग मसाला, अर्धा चमचा इथे मी हळद घेतलेली आहे, 2 चमचे धना पावडर आणि 1 चमचा इथे मी लाल मिरची पावडर घेतलेली आहे। आता हे यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि छान असं 2-3 मिनिटासाठी परतून घ्यायचं आहे। खूपही घाई करायची नाही, त्यामुळे काय होतं, आपले हे चवदार होणार नाही, छान असं परतल्या जाणार नाही। बघा, 2-3 मिनिटे छान आपण हे परतून घेतलेलं आहे। आता यामध्ये छान अशी टेस्ट येण्यासाठी आपण घालणार आहे 1 बारीक केलेली सिमला मिरची। याऐवजी तुम्ही वाटाणासुद्धा घालू शकता। खूप छान अशी ही भुर्जी तयार होते। आता हे मिक्स करून घेऊ, परतून घेऊ।
आता यामध्येच घालायचं आहे आपल्याला 1 छोटा चमचा इथे कसुरी मेथी. बघा छान असे हे मिक्स करून घेतलेलं आहे. आता ह्या स्टेजला यामध्ये आपल्याला घालायचं आहे अर्धा कप पाणी. आणि 3 ते 4 मिनिटासाठी आपल्याला यावर झाकण ठेवायचं आहे. तर बघा 3 ते 4 मिनिटांनी तुम्ही बघू शकता खूप छान असं तेल सुटलेलं आहे. तुम्हाला मी जवळून दाखवते. बघा अतिशय सुंदर असं झालेलं आहे. आता ह्या स्टेजला आपल्याला घालायचं आहे पनीर. आणि सर्व आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. तर बघा सगळं मिक्स करून घेतलेलं आहे. आणि ह्या स्टेजला आपल्याला 2 ते 3 चमचे फक्त पाणी घालायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं. बघा अशा पद्धतीने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता त्यानंतर यामध्ये टेस्टी होण्यासाठी 2 चमचे इथे मी दुधाची साय घेतलेली आहे. ही साय फेटून घेतलेली आहे. ही सुद्धा यामध्ये घालून घ्यायची आहे. परत एकदा मिक्स करून आपल्याला 2 ते 3 मिनिटासाठी झाकण ठेवायचं आहे. बघा मिक्स करून घेतलेलं आहे. आता यावर ठेवूया आपण झाकण. तर बघा 3 ते 4 मिनिटानंतर तुम्ही इथे बघू शकता आपली पनीर भुर्जी तयार झालेली आहे. आता ह्या स्टेजला यामध्ये घालायची आहे आपल्याला थोडीशी कोथिंबीर. त्यानंतर इथे 2 हिरवी मिरची आणि अगदी थोडंसं आपल्याला गार्निशिंगसाठी पनीर घालायचं आहे. तर खूप सुंदर अशी ही भुर्जी तयार झालेली आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही ही ढाबा स्टाईल पनीर भुर्जी एकदा नक्की बनवून बघा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन बटन प्रेस करा. धन्यवाद.